मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट हे प्लसमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 535 अंकाची वाढ सेन्सेक्समध्ये, तर 162 अंकाची वाढ हे निफ्टी 50मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. निफ्टी बँक हे 99 अंकानं मायनस झालेला पाहायला मिळत आहे. चार्ट जर पाहिला सेन्सेक्सचा तर सुरुवातीला चांगली ओपनिंग होती, पण त्याच्यानंतर पडला आणि नंतर कंटिन्यू तो वर गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि निफ्टी 50चाही चार्ट जवळपास तसाच आहे. सुरुवातीला चांगली ओपनिंग आहे, त्याच वेळेला पडलेला आहे, नंतर बाईंग आल्यामुळे कंटिन्यू तो वर गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निफ्टी 50 हा आज त्याचा 52 वीक जो हाय आहे इथं बघू शकता, तो 22,252च आहे आणि आज तो 22,252 वर जाऊन आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे निफ्टी ऑल टाईम हायच्या जवळ टच करून जवळच बंद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहेत, अर्णव म्हणून नाव तुम्ही इथं बघू शकता. तर या मॅडमनं असा प्रश्न विचारला आहे की सर, शुगर, इथेनॉल, अल्कोहोल, सिमेंट सेक्टरचा कंपनीवर एक व्हिडिओ बनवा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट, रेल्वे सेक्टरचा एखादा फेअर व्हॅल्युएशनचा स्टॉक सांगा. तर आज आपण शुगर सेक्टरचा व्हिडिओ बनवलेला आहे. 3 कंपन्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर आधी शुगर सेक्टरमध्ये ते इथेनॉल असो, शुगर कशासाठी वापरले जाते आपल्याला तर माहितीच आहे, आणि अल्कोहोल तर हे कशासाठी वापरले जाते ते बघूया. तर दारू, अल्कोहोल हा एक सेंद्रिय संयुग आहे आणि प्राथमिक अल्कोहोल इथेनॉल किंवा इथाईल अल्कोहोलचा संदर्भ घेतो. म्हणजे अल्कोहोल इथेनॉल किंवा इथाईल यापासून हे बनवले जाते. हे पिण्याचा एक मुख्य घटक आहे आणि औषधी क्षेत्रात जंतुनाशक, अँटीसेप्टिक आणि प्रतिजैविक म्हणून वापरले जाते. हे औषधात वापरले जाते का म्हणून इथे एक प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे जे मिथेनॉल आणि इथिलीन ग्लायकोल विषारीपणाचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी वापरले जाते, औषधामध्ये वापरले जाते. इथेनॉलचा निर्जंतुकीकरण आणि निर्जंतुकीकरणासाठी क्लिनिकल क्षेत्रात देखील कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. आधुनिक काळात शस्त्रक्रियेच्या बदल्यात निओप्लाझमसाठी एक नवीन थेरपी म्हणून इथेनॉलचा वापर होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. ऊसाच्या रसापासून साखर बनवताना मळी तयार होते आणि त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार केले जाते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल, डिझेल आदी इंधनात मिसळून करता येऊ शकतो आणि ब्राझील देश त्यामध्ये आघाडीवर आहे. तर यामध्ये जी कंपनी आपण बघणार आहोत ती पहिली कंपनी आहे त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज. ही कंपनी साखर, इथेनॉल आणि अभियांत्रिक क्षेत्रातील एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण समूह आहे. ते यूपीच्या ऊस समृद्ध पश्चिम आणि मध्य पट्ट्यात काम करते. म्हणजे यूपीच्या ते पश्चिम आणि मध्य पट्ट्यामध्ये ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि साखरेसाठी भारतातील 3 शीर्ष उत्पादक आणि इथेनॉलसाठी दुसऱ्या क्रमांकाची भारतातली ही सर्वोच्च पुरवठादार असलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळत आहे. या कंपनीचं मार्केट कॅप 7,600 करोड आहे आणि 349चं करंट प्राईज ही आपल्याला पाहायला मिळते. 18चा पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC 17.5 व ROE 23.3 आहे. या कंपनीचे EPS हे वाढणारे आपल्याला इथं दिसत आहेत, पण त्याचा पी मिडियन पीच्या जवळ असल्यामुळं ही कंपनी आज मी तुम्हाला इथं घेऊन आलेलो आहे. ही कंपनी कर्जसुद्धा ह्या कंपनीनं कमी केलेलं इथं नोंद आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले, सेल्स हे चांगले वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रॉफिटही ह्या कंपनीचे सुरुवातीला मायनस आहेत इथपर्यंत, पण इथून प्रॉफिट बऱ्यापैकी वाढते वेळी आपल्याला दिसत आहेत. इथं तुम्ही बघू शकता की 1792 करोडचं प्रॉफिट इथं दाखवत आहे. माग आणि पुढं 424 करोडचं प्रॉफिट आपल्याला दिसत आहे. मग इथंच कसं वाढलं तर त्याचं उत्तर पुढे देतोय. इथं बघू शकता अदर इन्कम जे आहे, इथं अदर इन्कम, इथं बघा अदर इन्कम जे आहे ते कंटिन्यू इथपर्यंत सारखं आहे, कमी जास्त थोडं, पण इथंच ते 1496 करोडचा आलेला आपल्याला पाहायला मिळते. ते अदर इन्कम वाढल्यामुळं तिथं प्रॉफिट आपल्याला वाढलेलं दिसत आहे. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली या कंपनीची बऱ्यापैकी आहे, पण स्टॉक प्राईस CAGR हिनं चांगले दिलेले इथं
पाहायला मिळत आहे. 10 वर्षाचे 37, 5 वर्षाचे 47 व 3 वर्षाचे 68% CAGR ह्या कंपनीनं आपल्याला दिलेले आहेत. चार्ट जर बघितला तर एक इथून कप अँड हँडलचा पॅटर्न ही कंपनी बनवत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 347 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. दुसरी कंपनी आहे दालमिया भारत शुगर. तर ही कंपनी भारतातील दालमिया भारत शुगर आणि इंडस्ट्रीज प्रामुख्याने साखर उत्पादन, ऊर्जा निर्मिती, औद्योगिक अल्कोहोल उत्पादन आणि रिफॅक्टरी उत्पादनाच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. कंपनी भारतातील सर्वात तरुण आणि सर्वात मोठ्या साखर कारखान्यापैकी एक आहे. म्हणजे ही कंपनी चांगली मजबूत असलेली इथं आपल्याला सांगत आहे. ते उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात तिची उपस्थिती असलेली सर्वात वेगाने वाढणारी साखर कंपनी आहे. म्हणजे एक स्ट्रॉंग साखर कंपनी आपल्याला असलेली पाहायला मिळते. 3200 करोडचं मार्केट कॅप, तर पी 13.2 आणि करंट प्राईस 405ची असं आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC जर पाहिला तर ROC 12.3 व ROE 10.5 आणि फेस व्हॅल्यू 2 म्हणजे पुढं स्प्लिट होऊ शकते. ह्या कंपनीचा EPS बघा, EPS या कंपनीचे चांगल्यापैकी वाढलेले आहेत आणि स्टॉकचा पी हा मिडियन पीच्या जवळ, हा मिडियन पी ही जी रेश आहे ही मिडियन पीची रेश आहे. मिडियन पी 8.4 आहे व त्याच्याजवळ स्टॉकचा पी असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स जर पाहिले तर सेल्स या कंपनीचे चांगले आहेत. तुम्ही इथं बघू शकता सेल्स कंटिन्यू वाढलेले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट आहे या कंपनीचं बऱ्यापैकी 18.31 इथपर्यंत कमी झालेलं आहे. पण एकचं प्रॉफिट जवळपास 296 करोडपर्यंत ही कंपनी घेऊन आली. म्हणजे बऱ्यापैकी वाढ अलीकडच्या काळामध्ये ह्या कंपनीनं केलेली आपल्याला दिसत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा बऱ्यापैकी आहे. पण स्टॉक प्राईस CAGR हिनं चांगले दिलेले आहेत. 10 वर्षाचे 41, 5 वर्षाचे 31 व 3 वर्षाचे 41. म्हणजे स्टेबल स्टॉक प्राईस CAGR ही कंपनीनं गुंतवणूकदाराला बनवून दिलेले आहेत. तर ह्या कंपनीचा चार्ट बघूया. ह्या कंपनीचा चार्ट बघा, वर 560 पर्यंत गेलेली कंपनी आपल्याला इथं पाहायला मिळते. 560 पर्यंत गेलेली होती आणि खाली तिनं 315चा जवळपास सपोर्ट घेतलेला इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आता वर ती गेल्यानंतर हा जो तिचा रेजिस्टन्स होता इथला, तोच आता सपोर्ट म्हणून इथं काम करत आहे. इथं तिनं हा रेजिस्टन्स इथं फेस केला होता, इथंही फेस केला होता आणि आता सपोर्ट तोच बनवून कंपनी 404 वर ट्रेड करत आहे. आणि पुढं जर ही कंपनी वर गेली तर पुन्हा हिचा कप बनवण्याचा एक पॅटर्न तयार होऊ शकतो, जो की मागं कंपनी जी सांगितली त्याचाच असा हा कप ही बनवू शकते. यू पॅटर्न आपण त्याला म्हणू शकतो. 404 वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे उगर शुगर. ही कंपनी 1939 पासून कामाला आहे, म्हणजे स्थापन झालेली आहे. आणि ही काय करते, सेल्स ऑफ शुगर, इंडस्ट्रियल अँड पोर्टेबल अल्कोहोल म्हणजे दारू, आणि जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन काय करते, इलेक्ट्रिसिटी ही निर्माण करते आणि तिची डिस्ट्रीब्यूट पण ती करते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप दोन्ही कंपनीपेक्षा कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 935 करोड, 83 ही करंट प्राईज आहे आणि 13चा पी ह्या कंपनीचा आहे. ROC पाहिलं तर 27.3, ROE जर पाहिलं तर 60 आणि फेस व्हॅल्यू 1 आहे. हिचं जर EPS पाहिले थोडेसे खालीवर आहेत, पण वाढणारेच आहेत. आणि स्टॉकचा पी हा मिडियन पीच्या एकदम जवळ असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कंपनीनं कर्ज कमी केलेलं इथं नोंद आपल्याला दिसत आहे. सेल जर पाहिले तर छोटी कंपनी असून ह्या कंपनीचे सेल्स आपल्याला 2019 पासून बघा 750 करोड, 870 करोड, 956 करोड, 1137, 1794 व 1600 आता 1624 करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रॉफिट जर पाहिले तर 4 करोडचं प्रॉफिट ही कंपनी 103 करोडपर्यंत घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 करोड, 14, 17, 43 आणि 103 करोडचं प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळते. आता 68 करोडचं प्रॉफिट आहे. छोटी कंपनी आहे, प्रॉफिट चांगलं वाढवलं आहे ह्या कंपनीनं. त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR इथं तुम्ही बघू शकता. 10 वर्षाचे 25, 5 वर्षाचे 42 आणि 3 वर्षे 77 मिळालेले आहेत. आपल्याला कमीत कमी 25चा CAGR असेल तरच आपण गुंतवणूक करत असतो. पण 5 आणि 7 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये या कंपनीने चांगले CAGR मिळवून दिलेले आहेत. इथं
सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ अपडेट नाही आहे, त्यामुळे इथं आपल्याला इथं काही दिसत नाही. पुढे बघू. या कंपनीचा चार्ट जर पाहिला तर या कंपनीचा चार्ट बघू शकता. वर ही कंपनी जवळपास 135च्या जवळपास गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं बघू शकता. तिथून खाली आलेली आहे आणि हा सपोर्ट ती सध्या घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. हा जो रेजिस्टन्स होता तोच आता इथं सपोर्टचं इथं काम करत असलेला पाहायला मिळत आहे. जर तिथून खाली आली तर दुसरा सपोर्ट ती हा घेऊ शकते आणि त्याच्या खाली आली तर हा सपोर्ट ती शेवटचा घेऊ शकते, जो की आपल्याला 50चा असलेला पाहायला मिळते. छोटी कंपनी 83 हिची प्राईस चालू आहे, कारण छोट्या कंपन्या पडल्या तर भरपूर पडतात, त्यामुळे थोडी थोडी गुंतवणूक या 3 टप्प्यामध्ये तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते असे कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करील. आणि तुमचा जर पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा असेल तर तुमचा पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट मला ईमेलवर पाठवा. मी ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे की आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना ही माहिती पोहोचेल आणि त्यांचा शेअर मार्केटमधून कसा फायदा करून घ्यायचा हेही त्यांना कळेल आणि सोप्या गोष्टीमधून ते चांगला पैसा मिळवू शकतात. तर व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर करा. पण कोणताही इथं आपण अभ्यास करत आहोत, फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही. खरेदी विक्री करण्याआधी तुम्ही हा अभ्यास करून स्वतः निर्णय घेणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.